बहकी हुई थी बड़ी बेसुरी। सिंदूरी हो सुर से जरा बहकी हुई थी बड़ी बेसुरी। प्रीमियममध्ये जो तुम्ही आता फ्रेम पाहिला ना तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर निपरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं ते फोटो असेल तर सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा। फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून इथून बरोबरची 9वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मॉड इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचं। हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे। खाली अशा थोडं स्क्रोल करूया तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन एक मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्या काय सिम्पली हा जो आपला फोटो आहे ना हा फोटो आपल्या बीटनुसार इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होत आहे, थोडं फोटो आल्यानंतर इथून ही बीट अशी इथून चेंज होत आहे। ठीक आहे, तर त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं। पुढची बीट कुठे चेंज होते बघायची, इथे बीट चेंज होते अशा. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मारपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। फोटो कट केल्यानंतर आता आपल्याला काय राहायचं आहे, सिम्पली हा जो बीटमध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथे प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपलं जे PNG असेल इथून ॲड करायचं आहे। हे PNG तून ॲड केल्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचा पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG तून ॲड करायचं आहे। ह्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली आपल्याला तेच PNG पुन्हा इथं रिप्लेसमध्ये जाऊन ॲड करायचं आहे, म्हणजे PNG शिवाय इथून बसून जाईल। आता काय करतो मी सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे बघू शकला की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले, त्याच्यानंतर PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले। त्याच्यानंतर सिम्पली आपले हे जे 5 सेकंद आहे तिथलं ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये मग इफेक्ट म्हणजे फिल्म इरेजचा इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्या पुढच्या ट्रान्झिशनला सुद्धा सेम इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। आणि इफेक्टची जी लेंथ असेल 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 3 नंबर मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इनमध्ये यायचं। इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ट्रिपल वेबचा इथून सिलेक्ट करा। ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो आपल्या इनमधलाच क्रॉस ओपनचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच स्लाईड अँड व्ह्यूचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर पहिल्यांदा टोन इफेक्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून येथे तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची लेंथ। ठेवल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी संपूर्ण यायची आणि स्पीड येते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबायचं, व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून अशा सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी आपल्याला आहे ना 28 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे जो आपण स्पीड केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग फ्रेम इथून सिलेक्ट करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्या फोटोला ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्याच्यात थोडं पुढे यायचं अशा प्रकारे। त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीम इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या किती क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।